संतोष धस बोलतायत. त्यांनी मला आता सांगितलं की 105 ऑलरेडी जे परवाने दिलेले आहेत ते रद्द झालेले आहेत. आणखी एक 10, 12, 15 परवाने हे बँकांशी संबंधित आहेत. त्याच्यामुळं बँका त्यांचं ते ठेवतील. राहिलेले 1000, 1,500 परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू, अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय. आणि मी त्यांना विनंती केली, याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या एसपीच्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या एसपींचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे. आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एसपींनी 300, 350 असं चिरीमिरी काहीतरी घेऊन, मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो, एसपी सुद्धा जर बंदुका देताना, म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र, हे अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे डीवायएसपी, त्यांचे पीआय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार म्हणता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली. कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय, लग्नात गेलं की वर करून दाखवतोय, कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय. तर हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं, हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं. पुढच्या 8 ते 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे, ते आमचे मित्र आहेत, परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी, अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये. चिरीमिरी त्याच्याबरोबर तुम्ही म्हणाले की भाजीपाल्यासारखं वाटलेले आहेत, एसपीची चौकशी करावी.